देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्येच राहावं, मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणतात। कारण देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं मोहोळ यांनी बोलून दाखवलं। सरकारमध्ये राहून विधानसभेसाठी ताकदीनं काम करावं अशी इच्छा देखील मोहोळ यांनी व्यक्त केली आहे। तुम्ही जिंकल्यानंतर सांगितलं की याचं क्रेडिट अर्थातच श्रेय तुम्ही तुमच्या नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला। मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं राज्यामध्ये ज्या पद्धतीने जागा कमी झालेल्या आहेत महायुतीच्या, त्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यामुळे त्यांनी वरिष्ठांना विनंती केली आहे की मला राज्य सरकारमधून मुक्त करावं, जेणेकरून मी पूर्ण फोकस हे पक्षावर करू शकेल। आता मी साहेबांनी काय प्रेस घेतली पाहिली नाही, आम्ही सकाळपासून या सगळ्या कार्यक्रमांमध्येच होतो। मला असं वाटतं देवेंद्रजी या राज्याचे असे नेते आहेत की एक अष्टपैलू कर्तृत्व असलेलं आमचं नेतृत्व आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्याही जनतेला देवेंद्रजींचं काम, देवेंद्रजींच्या कामाची पद्धत ही नेहमीच आवडली आहे आणि मला वाटत नाही शेवटी त्यांनी काय विचार केला माहित नाही, पण या राज्याला भविष्यामध्ये निश्चितपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वाची गरज आहे आणि देवेंद्रजी संघटना असो अथवा सरकार असो यामध्ये कायम राज्यामध्ये राहतील आणि जनतेची सुद्धा इच्छा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।